नाही आम्ही आता चाललोय ना वरून जाऊ शकतो. नाही नाही तर मंडळी आपण जातो आता कोंढाणे लेणीवरती. चला मागून गेला होता, या साईडून गेलो होता पण हो मागच्या वेळेस पावसाळा असल्यामुळं आम्ही गेलो होतो आणि रिटर्न आलो. त्या घरात रस्ता आहे, तर हा पार्किंगचा स्पॉट आहे खाली. इथनं आपल्याला जावं लागला आता वर. तर चला आमची मॅडम आहे. तर मित्रांनो आज आहे संडे. तर आज आपण जायला लागेल आम्हाला अर्धा ते पाऊण तास. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पल्लू भूक लागली का? तहान लागली? अजून तर दिल्लीला आला जायचं. तर मित्रांनो तुम्हाला जर कोंढाणे लेणीवर यायचं असेल तर तुम्हाला, जर तुम्ही मुंबईला असाल तर तुम्हाला कर्जतला यावं लागेल. कर्जतून बाय रोडने डायरेक्ट 20 किलोमीटरपर्यंत, मला असं वाटतं 20 किलोमीटर रस्ता आता नाही ना पल्लू, दोन्ही पण जाते ना, ते यावं लागेल. चालता थोडा दम लागतो वर जायला. पावसाळ्यात तर नक्कीच अवॉइड करा. पावसाळ्याचं अगर तुम्ही आले तर त्याचा खामियाजा भोगतायला तुम्ही तयार राहा. चला आता आम्ही तर पावसाळ्यात आम्ही एकदा इथे आलेलो, नंतर आम्ही ती ट्रिप स्किप केली कारण की आमची मॅडम खूप घसरत होती खाली आणि वरतून भरपूर पाऊस आलेला. त्यामुळे आम्ही अर्ध्यामधून रिटर्न आलो. तर तोच बदला घेण्यासाठी आम्ही आज कोंढाण्याला जायचं म्हणजे जायचं ठरवलं होतं, नाही का. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रस्ता जायचा आणि यायचा आहे. पूर्ण दगडं, मोठे मोठे दगडं पार करून जावं लागलं. हे बघा समोर एरो आहे, तो तुम्हाला एरो हात जवळ जाऊन दाखवतो. तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही कोंढाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग. काय करताय आपल्याला बघू दे. आमची मॅडम एकट्याचा चिपचे पाकिटं खात आहे. मला पण भूक लागली, मी पण खात होतो चिपचे पाकिट. चला एवढ्या घनदाट जंगलमध्ये दाखवायला तर काय करायचं. तर मित्रांनो आपण पोहोचलो दुसऱ्या एरोकडे. हे बघा दुसरा बांध दिसतोय कोंढाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग. तर आपल्याला इथे दिसला तिसरा एरो, कोंढाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग. तर मित्रांनो आत्ता चालू होत आहे खरी स्वतः परीक्षा. आत्ता आमच्या पल्लवी मॅडम येईल म्हणजे काय का तुम्ही रस्ता बघू शकता. जसे पावनखिंड असते ना, माझ्याबरोबर देशपांडेने पावनखिंड कशी लढवली होती, सेम पावनखिंडच आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही डिस्कवरी चॅनल. ज्याचा पाय दुखत असेल त्याचा पाय बसून जाईल, ज्याचा पाय नाही दुखत असेल त्याचा पाय दुखत. दगड पण आहे, थकले की बसा. दगडामध्येच आहे पण बघू शकता मित्रांनो. हा दम लागलाय. बघा मित्रांनो किती भयानक रस्ता आहे. पण
आमची मॅडम काही घाबरत नाही आहे. संकटाला आव्हान देत समोर जात आहे ती. आमच्या मॅडमला इथे आता चढता येत नाहीये, तरी आता आमचे मॅडम बघा. ये पल्लू, आमच्या मॅडमची खूप मजा येते. हे काय 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 हे नाही कौंडण्याला यायचं असलं असंच आहे. चला चला चला, भरपूर लांब आहे अजून. आमची मॅडम पार थकलेली आहे. तर मित्रांनो, आपण आज आलेल्या कौंडण्य लेणीवरती अर्धा सफर आम्ही पार केलाय. मागच्या वेळेस आलो होतो पावसाळ्यामध्ये, मागच्या वेळेस आलो होतो. तर ह्या स्पॉटवर आम्ही रिटर्न गेलो होतो. भरपूर पाऊस झाला होता, पण यावेळेस रिटर्न आम्ही जाणार नाही. तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्णपणे कौंडण्य लेणी दाखवतो. चला, धन्यवाद. तर आपल्याला आणखी एक ॲरो दिसलाय, हे बघा. याला पण जाऊया आपण, क्रॉस करू. रस्ता थोडा डिफिकल्ट आहे. इथे पण एक ॲरो आहे. त्या ॲरोच्या माध्यमातून आपल्याला ॲरो बघत बघत समोर जावं लागतं. हे बघा, इथे पण एक कोंडलेली ॲरो. चला पल्लू, पाणी दे. थकलोय आता आम्ही पित आहोत पाणी, कारण की पाणी जर पिलो नाही तर आपलं पाणी निघून जाईल. चला चला, आपण ॲरो बघत बघत, हे बघा जंगल, एकदम घनदाट जंगल. रात्रीच्या वेळेस आलो तिकडे दिसणार तुम्हाला वाघ. म्हणजे इथं जाग्या जाग्यावर असे बाण लावलेले आहेत ॲरो, म्हणजे जेणेकरून जो कोणी पर्यटक आहे तर तो विसरू नये यासाठी असा बाण लावलेला आहे. या बाणाच्या सहारा नवीन पर्यटक जे असतात तर ते व्यवस्थितरित्या जाऊ शकतात. आता छोटीशी नॅरो टाईप पाऊल वाट आपल्याला लागली आहे, मस्तपैकी छान जातोय चालत चालत. हे आमची मॅडम चालण्यामध्ये थोडीशी स्लो आहे, पण चालते कशी तरी. हे दिसला आपल्याला परत एक ॲरो बघा. काहीतरी बांधलेलं शाळेत, मला असं वाटतं काय होटल असं. काय तुम्ही, आमची मॅडम पार घाबरली. हे तो रस्ता आहे इकडे, हे बघ, राईट मारून, राईट मारून पल्लू. तर आमची मॅडम इथं रस्त्यामध्ये अडी असताना घाबरली आणि इकडून येत आहे. हे बघा, आमची मॅडम वाघाला नाही घाबरणार, पण अडीला भरपूर घाबरते. तर मित्रांनो, थोडा 5 मिनिटासाठी आम्ही घेत आहोत रेस्ट, कारण की आम्ही आता एव्हरेस्ट चढल्यासारखंच थांबलेला. आम्हाला दिसला आता 7वा बाण कधी येते बाबा. तर मित्रांनो, आपण आता फायनली पोहोचलो कौंडण्य लेणीवरती. तर आपण बघू शकता समोरच इथून स्टार्ट होते. काही बोर्ड लागलेले आहे बघा, धूम्रपान निषेध. आमची मॅडम पार थकून गेली. चला मित्रांनो, आपण जाऊया. तर अशा आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात. स्वतः आणत पल्लू पुढं. तर बघू शकता मित्रांनो, खूप जुने खांब आहेत. भयानक कोरीव काम आहे. हे बघू शकता आपण, किती जुनी वस्तू तोडून बनवली असतात.
भिक्षूची जागा असते बघ, जुन्या काळात भिक्षू थांबायची इथं बसायची. हे आता इथे कसं, इथे हे आहे तळ आहे, तळ पाणी वगैरे प्यायचे. हे बघ झोपायची जागा आहे, ते व्यवस्थित सगळं भिक्षू राहायचे. स्पेशल असं हे बनवलेलं आहे विष्णूसाठी. आश्चर्यचकितच आहे ना मग, नाही का? हे बघ ना, जागा. ते तुटलेले दगड हेच आहे.